उत्सवी, आनंदी, संयमी, समाधानी गोवंत भूमी ही देवभूमी म्हणून ओळखली जाते. आणि अशा या सुंदर देवभूमीला कोणाची तरी दृष्ट लागावी असंच जणू घडलं. 10 फेब्रुवारी 1510 हाच तो लांछनास्पद दिवस, ज्या दिवशी अल्फोन्सो दे अल्बुकर या पोर्तुगीजाचे पांढरे पाय या भूमीला लागले. आणि गोव्यातल्या इतिहासाचे काळे पर्व सुरू झाले. त्यांनी व त्यांच्या अधिकाऱ्यांनी गोव्याच्या संस्कृतीवर धावा घातला, धार्मिक कृतीवर बंदी घातली, धर्मस्थळे उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. Viva Portugal! 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 Ha 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 ha! पोर्तुगीज गोव्यातील देवळ उद्ध्वस्त करीत होते. गोवेकरांचं धर्म परिवर्तन करत होते. म्हणून हिंदू लोकांना आपली इष्ट देव देवता शेजारील तालुक्यात नेले. तेथे हे लोक आसरा घेत होते. खूपसे हिंदू लोक आपला गाव सोडून गेले. पण कोणीच यांना प्रतिकार केला नाही. शस्त्र धारण करून या पोर्तुगीजांकडे युद्ध केलं नाही. केलं. पोर्तुगीजांना सशस्त्र प्रतिकार दिला तो साष्टी मालातल्या कुंकळी गावात. अरे वा, म्हणजे कुंकळी गाव व त्यातील गावकरी एवढे निडर होते? हो तर. जाग तू भूमिपुत्रा, धाव कडक घेऊन करी, त्रस्त झाली रे तुझी माता, हे हाल न आता सोसण्यापरे, हे हाल न आता सोसण्यापरे. ही व्याकुळ हाक होती रक्ताने माखलेल्या असंख्य अत्याचार सहन करणाऱ्या त्या गोमंत भूमीची. पण तिची ती हाक व्यर्थ गेली नाही. 15 जुलै 1583 वर्षी जेव्हा पाद्री व पोर्तुगीज सैनिक मंदिर उद्ध्वस्त करायला सुरू केली, तेव्हा या गावच्या गावकरांनी त्याला यमसदनी पाठवलं. Viva Portugal! 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 या युद्धाचे नेतृत्व करणारे कुंकळीचे 12, पेडणेचे 4 क्षत्रिय मानकरी, ज्यांना आम्ही कुंकळीचे 16 महानायक असे संबोधन करतात. धर्मासाठी मरावे, मरोनी अवघ्यास मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. या उद्गाराला सार्थक करून या 16 महानायकांनी आपल्या भूमातेसाठी, या भूमातेत असलेल्या देवी शांतादुर्गासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. या कुंकळी उठावाचे कारण या गावकऱ्यांच्या अंगात वाहणारे क्षत्रिय रक्त. भारत माता की जय! गाय गणाचे, गाय गणाचे, गाय गणाचे, गाय गणाचे. फातर्प्या हे गोव्यातील एक छोटेसे गाव आहे, जे दक्षिण गोव्यातील मडगाव शहराच्या जवळ स्थित आहे. फातर्प्या गावात वसलेली श्री शांतादुर्गा मंदिर हे केवळ धार्मिक ठिकाण नसून ते एक सौंदर्यपूर्ण व आध्यात्मिक ऊर्जा लाभलेले स्थान आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी तुझेच रूप आम्हा दिसे, स्मरुणी आपुल्या पावन चरणी, शांती तृप्ती जीवा लाभे. आई शांतादुर्गा ही जणू प्रत्येक कुंकळीकराच्या हृदयातच आहे. सायबीण माये पाव घे असे म्हटल्याशिवाय कुंकळकरांच्या दिवसाची सुरुवात होतच नाही. देवी शांतादुर्गा कुंकळकरण मागणेची देवी म्हणून प्रसिद्ध आहे. त्याकरिता ती जागृत देवस्थानापैकी एक, भक्ताच्या नवसाला पावणारी देवी अशी तिची ख्याती. देवस्थानात वर्षभरात वेगवेगळे उत्सव साजरे करतात, जसे गुढीपाडवा, जत्रोत्सव, नवरात्री, छत्रोत्सव, ज्यात 12 छत्र्या नाचत गाजत गुलाल उधळीत आईच्या पालखीची सोबत करतात. देवी सुतामणी संचार, भावभक्तीचा निर्धार, करी नावाचा जय जयकार, तुझ जनाचा आधार, आदिशक्ती नमन तुका, नमन तुका पाय देवा, नमन तुका सद्गुरु
नमन तुकाराम नाथा शांता दुर्गे तू माई माऊली सासायची तू ओली सावली भाविकांच्या उल्या तू धावली पातरपेच्या गावात तू पावली चूक आमची पदरान घे मायेचो तू हाती काजळ काळ्या वाटेर ह्या ज्योतिरूपी साथी शांता दुर्गे आदी माये ध्यान तुझे नाव घे दिस रात जपू तुका आमच्या उल्यात पावगे शांता दुर्गे तू माई माऊली सासायची तू ओली सावली भाविकांच्या उल्यात तू धावली पातरपेच्या गावात तू पावली धन्य तुझ्या दर्शना डोळ्या ओटी आईज मी आतुरल्या ह्या मना थोडीही थाकायली इथली तुझी नावाने इथली तुझी रूपा तूच सातीर तूच दुर्गा दिगंत तुझी कृपा शांता